म्हाडाच्या धर्तीवर आता राज्यामध्ये महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे। दरेकर अभ्यास गटानं या संदर्भातली शिफारस केलेली होती। प्रवीण दरेकर स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष असतील, तर राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं स्थापन करण्यात येणाऱ्या स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणावर सहकार महर्षी भाजपा विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकरांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। प्राधिकरण अध्यक्षांना आता मंत्रिपदाचा देखील दर्जा राहणार आहे, अशी देखील माहिती समोर येते। या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। म्हाडाच्या धर्तीवर आता राज्यामध्ये महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे। दरेकर अभ्यास गटानं या संदर्भात प्राधिकरणाची शिफारस केलेली होती आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकरजी, सुरुवातीलाच तुमचं अभिनंदन, कारण या प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष तुम्ही असणार आहात आणि तुमच्याच अभ्यास गटाच्या मार्फत या संदर्भातली मागणी केलेली होती। काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? मला समाधान आहे। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अंतःकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आभार त्या प्राधिकरणाचा मी अध्यक्ष झालोय किंवा मंत्रिपदाचा दर्जा दिलाय म्हणून नाही, तर जो विषय मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या इमारती त्यांचा पुनर्विकास हा बिल्डर शिवाय करा, त्याचा लाभ सभासदांना मोठ्या प्रमाणावर रहिवाशांना होतोय। हा विषय ज्या दिवशी मी मांडला त्या क्षणापासून देवेंद्रजी या विषयाची पाठराखण करतायत। अनेक सवलती दिल्या, काही राहिल्या होत्या, अभ्यास गट केला, तो स्वीकारला आणि अभ्यास गटात मी प्राधिकरणाची मागणी केली होती की हे सगळं व्यवस्था नीट लाईन अप करायला अथॉरिटीची आवश्यकता आहे। आणि आपण बघाल की या सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत गतिशीलतेनं राज्य सरकारनं निर्णय या ठिकाणी घेतला आणि आज महाराष्ट्रामध्ये एक नवा क्रांतिकारी अशा प्रकारचा इतिहास किंवा पाऊल या सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सरकारनं उचललंय। याचा उपयोग महाराष्ट्रामधल्या जवळपास 2 लाख गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्यांच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेकरता, अंमलबजावणीकरता किंवा विकासाकरता त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे मला वाटतं अत्यंत संवेदनशीलतेनं राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली। निश्चितच दरेकरजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।